शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीला बळ येत असल्याचं दृश्य मंगळवारी बाजार परिसरात पाहायला मिळालं। आर्म ॲक्ट सारखे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक असुल्ला शाह वय वर्ष 42 राहणार प्रकाश नगर अहिल्यानगर याचा 6 जणांनी पाठलाग करत थरारक पद्धतीने धारदार शस्त्र व दगडाने ठेचून खून केला। ही खळबळजनक घटना मंगळवार बाजार चौक ते नुमराहा मशीद समोर घडली। घटनेनंतर हल्लेखोरांनी 2 दुचाकीवरून पळ काढला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। मुबारक शाह याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून अनेक वर्षांपासून सांगलीत वास्तव्यास होते। मुबारक हा पत्नीसह प्रकाशनगर मध्ये राहत होता आणि त्याला एक मुलगी आहे। तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खुनी हल्ला, आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल होते। अलीकडे तो स्क्रॅप व्यवसायात गुंतला होता। घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी मुबारक आणि काही इसमांमध्ये किरकोळ वाद झाला। त्याच वादाचं रूपांतर नंतर खुनात झालं। मंगळवार बाजार जवळील छावा चौकात मुबारक आणि त्याचा मित्र अझरुद्दीन मावा खाण्यास आले असताना 6 जणांचा टोळकीने पाठलाग करत हल्ला केला। मंगळवार बाजाराजवळील छावा चौकात मुबारक आणि त्याचा मित्र अझरुद्दीन मावा खाण्यास आले असताना 6 जणांच्या टोळकीने पाठलाग करत हल्ला केला। मुबारकवर धारदार शस्त्राने वार होताच तो पळून गेला। मात्र हल्लेखोरांनी नुमराहा मशीद समोर त्याला गाठून निगृहपणे ठेचलं। घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी यांनी पथकासह धाव घेतली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। तसेच पोलीस उपअधीक्षक विमला एम यांनी ही घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आणि पोलिसांना आवश्यक सूचना केल्या। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला।